अडाणी किती ताकदवान झालाय तुम्ही विचार पण करू शकत नाही. तर त्याचं झालं असं की गुजरातमध्ये भारत पाकिस्तान बॉर्डर जवळ एक सोलार प्रोजेक्ट आणला गेला. त्या प्रोजेक्टचं आणि जागेचं नाव होतं खावडा. मग गुजरात सरकारने निर्णय घेतला की हा प्रोजेक्ट आपण कोणातरी PSU म्हणजे सरकारी कंपनीला देऊया. मग त्यासाठी त्यांनी निवड केली SECI सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीची आणि त्यांनी त्याला 23,000 हेक्टर एवढी जमीन देखील दिली. अगोदर असा नियम होता की भारत पाकिस्तान बॉर्डर जवळ कोणतीही इन्फ्रास्ट्रक्चर ऍक्टिव्हिटी होणार नाही. परंतु 21 एप्रिलला एक मीटिंग होते डिफेन्स मिनिस्ट्री, लोकल गव्हर्नमेंट आणि इंडियन आर्मीची. त्यामध्ये ठरवलं जातं की बॉर्डरच्या 1 किलोमीटर मध्ये वाईंड मिल तयार करू शकतो आणि 2 किलोमीटर नंतर सोलार मिल आपण तयार करू शकतो. त्यानंतर या प्रोजेक्टची किंमत 10 पट होते आणि नंतर एंट्री होते अडाणीची. हा प्रोजेक्ट देणारी SECI कंपनी या प्रोजेक्टला रद्द करते आणि हा सगळा प्रोजेक्ट जातो अडाणीच्या खिशात. तुम्ही म्हणाल यात काय नवल, परंतु SECI ने प्रोजेक्ट कॅन्सल करण्या अगोदर अडाणीने सरकारला पत्र लिहिलं होतं हा प्रोजेक्ट मिळण्याबाबत आणि त्यानंतर अडाणीवर अमेरिकेमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप लागले होते. म्हणजे सरकारने देशाच्या सुरक्षिततेला दांडी मारून अडाणीसाठी नियम बदलले आणि या सगळ्या बातम्या मेनस्ट्रीम मीडियावर दाखवल्या जात नाहीत कारण